ये तिकडनं लांबून कर. हे बघा, हा महेश काकड आणि हे साळवी साहेब आणि हे इंग्लिश विलो बॅट आहे आणि हे उत्तराखंडमधनं मिळालेलं इंग्लिश विलोसारखं सिमिलर विलो आहे. ते बॅट बनवायला कॅनडावरनं राज साळवी साहेब आलेले आहेत आणि मी त्यांच्यासाठी आता हे नाशिकला आलो आहे. महेश काकडच्या घरी फॅक्टरी बनवलेली आहे. हे त्यांनी प्रेसिंग करायसाठी एक यंत्र बसवलेलं आहे जे जलंधरनी मिरटला दिसते फॅक्टरी. ते सेम बनवलेलं आहे. तर ते इथे त्यांनी हे काढण्याकडे इथे हा विलो आहे, हा कॅनडावरनं आलेला आहे. हा कॅनडियन विलो आहे. ते जवळजवळ 50-1 पीस पडलेले आहेत आणि त्यात ही महेशनी इथे महाराष्ट्रात नाशिक इथे बनवलेली बॅट आहे. अप्रतिम बनवली आहे. थोडी पातळ आहे पण अप्रतिम आहे. हे इंग्लिश विलो आहे आणि हे उत्तराखंडचं विलो आहे. हा बघा, हा उत्तराखंडचा विलो आहे. हा प्रॉपर उत्तराखंडवरनं राज साळवी साहेबांनी घेऊन आलेले आहेत आणि त्यांचे अथक परिश्रम हे कॅनडावरनं इथे आले आहेत आणि त्यांना हे करायचं आहे की बाबा फॉरेनवरनं वूड होतं त्यापेक्षा एक इंडियन वूड आपलं बनवलेलं बरं. त्यासाठी ते मेहनत करत आहेत. की जवळजवळ कॅनडा, मुंबई, कॅनडा, उत्तराखंड, कॅनडा, UP, मिरज, जालंधर असे फिरतात आणि नाशिकमध्ये त्यांचं घर आहे. ते अप डाऊन करत असतात आणि जुने क्रिकेटर आहेत. ते सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्याबरोबर खेळलेले क्रिकेटर आहेत. या त्यांचा हा प्रोडक्ट आहे. पुढे यशस्वीरित्या हो यांचं प्रोडक्ट ते मी बघायला आलो आहे काय करतात आणि मी खरोखर अचंबित झालो आहे की एवढ्याशा छोट्याशा शहरात इथे येऊन त्यांनी हे केलेलं आहे. दाद दिली पाहिजे असे राजसाहेब माझ्या बरोबर आहेत. थँक्स.